तर हा तुमचा स्कोअर जर 101 येत असेल किंवा 100च्या जवळपास तुमचा स्कोअर येत असेल, ठीक आहे, 100 प्लस म्हणा किंवा 100च्या जवळ म्हणा, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कन्फर्म आहेत मित्रांनो, बऱ्यापैकी कन्फर्म आहेत. ठीक आहे, आपण जो स्कोअर आपण घेतलेला आहे, जी आता पेपर येणार आहे 29 त्याच्यामध्ये तो पेपरची लेवल काय आहे, रिझनिंग कसं आहे, ॲप्टिट्यूड कसं आहे, टेक्निकलचे प्रश्न कसे विचारलेले आहे, पेपरवर सगळं डिपेंड आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ज्या वॅकन्सीज आलेल्या होत्या यावर्षी, अतिशय जास्त प्रतीक्षेनंतर 223 वॅकन्सीची जाहिरात आलेली होती. त्यामध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल ब्रँचच्या एक्झाम्स ऑलरेडी झालेल्या आहे 22 आणि 23 तारखेला नोव्हेंबरमध्ये. तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रँचची जी पेंडिंग एक्झाम आहे किंवा इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी जी एक्झाम आहे 170 ब्रँचची, ती कंडक्ट होणार आहे 29 डिसेंबरला ॲज पर नोटिफिकेशन फ्रॉम महाट्रान्सको. त्यामध्ये साधारण आता 15 दिवस शिल्लक आहे. त्यामध्ये काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा काय एक मानसिकता असली पाहिजे किंवा मेंटॅलिटी कशी असली पाहिजे किंवा आपल्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग असलं पाहिजे, त्याबद्दल थोडंफार आज आपण बोलणार आहे. तर तत्पूर्वी एक छोटंसं अपडेट. बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, त्यामुळे मला हे पॉईंट्समध्ये घ्यावं लागतात की महाट्रान्सको सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा रिझल्ट हा IBPSने ऑलरेडी IBPS हे खूप लवकर रिझल्ट डिक्लेअर करतं. डिक्लेअर म्हटल्यापेक्षा त्यांची तयारी असते, परंतु महाट्रान्सको किंवा कंपनीचे ठरवत असते की ते डिक्लेअर कधी करायचं किंवा किती थांबून ठेवायचं वगैरे. तर त्यामध्ये प्रश्न असतात की सर रिझल्ट एक्झॅक्टली कधी लागेल, तर तो डेट एक्झॅक्ट कन्फर्म सांगणं कठीण असतं. त्यानंतर बघा, महाट्रान्सको AE इलेक्ट्रिकल यासाठी जे 170 जागासाठी आपण सध्या एक्झाम देणार आहे, माझे विद्यार्थी मित्र जे इलेक्ट्रिकलचे आहे ते एक्झाम देणार आहे, त्यांच्यासाठी बघा 29 डिसेंबर ही टार्गेटेड डेट आहे. म्हणजे आपण ज्याची प्रतीक्षा करतो आहे, मागच्या 4-5 वर्षापासून विद्यार्थी वाट बघत आहेत, आपण फॉलोअप घेतो आहे मागच्या 1-2 वर्षापासून त्याचा. त्यानंतर फायनली ही जाहिरात अतिशय चांगली जाहिरात आलेली आहे. याआधीची जाहिरात होती त्यामध्ये साधारण 50 पोस्ट होत्या आय थिंक, तर त्यामध्ये फार कमी पोस्ट होत्या. आता 170 पोस्ट त्यांनी इलेक्ट्रिकलसाठी दिलेले आहे विविध कॅटेगरीजच्या. तर त्यामध्ये चांगली संधी अशी आहे की जागासुद्धा जास्त आहे आणि आपल्याला वेळसुद्धा अतिशय जास्त मिळालेला आहे. ॲड आल्यापासून तर आतापर्यंत जी एक्झामची जी आतापर्यंत जो ड्युरेशन गेलेलं आहे ते साधारण 6 ते 7 महिने किंवा 6 महिने ॲटलिस्ट गेलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र वाट बघून अतिशय चांगल्या प्रिपरेशनमध्ये आहे. आपण वरच्यावर सांगत आलेलो आहे की कुठल्याच प्रकारच्या अफवांना बळी पडू नका, कुठल्या ट्रान्सको सगळ्या तयारीच होतं. त्याच्यामुळे फायनली ही एक्झामची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं आणखी एक अपडेट म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये एक अंदाज असा आहे की त्याच्यामुळे 20 तारखेच्या जवळपास 1-2 दिवसामध्ये ते हॉल तिकीट जे आहे ते इश्यू करतीलच. त्याच्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही आहे. जे काही तुम्हाला हॉल तिकीट आल्यानंतर लक्षात येईलच तुमची एक्झाम कुठं आहे किंवा सेंटर कोणतं आहे वगैरे. परंतु सध्या तुमचं काम असं आहे की हॉल तिकीटचा विचार न करता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एकच विचार पाहिजे की आपल्याला जी 150 मार्काची आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे त्याच्या कट ऑफमध्ये आपण कसं बसू किंवा आपलं सिलेक्शन कन्फर्म कसं होईल, यासाठी तुम्ही एक मिनिट त्यावर विचार करायला पाहिजे किंवा त्यावर तुमचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. कारण की इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा अभ्यास हा वेगळा असतो, प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट हा वेगळा असतो. त्यानुसार माझ्यासारखे जे तुम्हाला गाईड करणारे असतात, यूट्यूबर असतात किंवा काही कोच असतात किंवा काही टीचर असतात, ते त्यांनी कितीही सांगितलं तुम्हाला तरी तुमचा अभ्यास किती आहे किंवा कसा आहे हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड राहतं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. कारण की त्यामध्ये आता साधारण 15 दिवस, म्हणजे आजची जी आहे जी आज 15 डेट आहे, 15 तारीख आहे, साधारण 14-15 दिवस राहतात, 14 दिवस राहतात. तुम्हाला आता एक स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिला पॉईंट आहे की जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ आपण मागे सांगितलं होतं 1-2 व्हिडिओमध्ये की 150 पैकी 90पर्यंत, परंतु आता जो 150 पैकी 90 म्हणजे ते 100 पैकी जेव्हा कन्वर्ट केलं जातं ते 60% होतात. परंतु आता जे काही वेळ लागतो आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला आहे. जे विद्यार्थी स्पेशली म्हणजे खास फोकस होऊन महाट्रान्सकोचा अभ्यास करत आहे, जे विद्यार्थी विचारामध्ये आहे की आता मी महाट्रान्सको करू की महाजेनको करू की महाडिस्कॉमसाठी अभ्यास करू, किंवा मग काही मनामध्ये त्यांच्या काही जे काही अफवा पसरवल्या जातात किंवा जे काही रुमर्स असतात, जे काही ग्रुपमध्ये विनाकारांचे डिस्कशन असतात, त्यामुळे जे विद्यार्थी डिस्टर्ब होतात. कारण की जे विद्यार्थी जेव्हा मला विद्यार्थी कमेंट करतात ते व्हॉट्सअपवर असेल, तुमच्या काही यूट्यूबवर असेल किंवा काही आणखी याच्या थ्रू असेल, तर कमेंटवरून कळतं की तो विद्यार्थ्याची मानसिकता कशी आहे, की तो विद्यार्थी किती अभ्यासात आहे किंवा किती अभ्यास त्यांनी केलेला आहे. कारण की माझे जे
फॉर एक्झाम्पल सांगतो, माझे जे डायमंड मेंबरशिपमधले जे विद्यार्थी आहेत ते अतिशय व्यवस्थित, अतिशय अभ्यासू विद्यार्थी आहे आणि त्यांनी त्याच कारणामुळे ती माझ्याशी कनेक्टेड आहे. तर खूप सिलेक्टेड विद्यार्थी माझ्यासोबत सध्या आहे. त्याच्यामध्ये 1-2 विद्यार्थी असे आहेत की ते एकदम टॉपमधले आहे. मी सध्या म्हणजे आताच सांगू शकतो की ते विद्यार्थी एकदम पहिल्या 10 मध्ये तरी येतीच. ॲक्च्युली मी त्यांना, एक विद्यार्थिनी अशी आहे की ती एकदम टॉप करण्याच्या याच्यामध्ये सध्या आहे, कारण की तिचा अभ्यास अतिशय चांगला झालेला आहे. एक महत्त्वाचं म्हणजे ती डेली, म्हणजे जेव्हापासनं एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे तेव्हापासून रोज ती तिच्या जवळपास जे सेंटर आहे ते तिला माहीत आहे की तेच मिळू शकतं, म्हणजे एक्सपेक्टेड आहे, कारण की बऱ्याच एक्झाम तिच्या तिथे दिलेले आहे. रोज सकाळी जाऊन तिथे 7 ते 9 किंवा 7 ते जो काही आपला पिरियड असतो 2 तासाचा, तर 7 ते 9 पिरियडमध्ये तिथे जाऊन ती रोज ते टेस्ट देते, प्रिव्हियस पेपर सॉल्व करते किंवा तिथे ऑनलाईन टेस्ट तिथे सॉल्व करते. हा तिचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे आणि बाकी तिचा अभ्यास पण बऱ्यापैकी झालेला आहे. मधल्या पिरियडमध्ये तिचं 1-2 ठिकाणी सिलेक्शनसुद्धा झालेलं होतं, परंतु काही कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असल्यामुळे तिने ते जॉईन नाही केलं. परंतु महाट्रस्को हे तिचं मेन टार्गेट आहे. असा तुमचं डेडिकेशन पाहिजे मित्रांनो. आपण जर ग्रुपच्या डिस्कशनमध्ये पडलो तर डेट डिक्लेअरच होणार नाही, किंवा डेट डिक्लेअर झाली तर म्हणते हॉल तिकीटच देणार नाही, हॉल तिकीट आली तर म्हणे हे रिझल्टच लावणार नाही. काय काय डोक्यात विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात, कारण की मला जेव्हा रिक्वेस्ट येते किंवा मला जेव्हा कमेंट येते, एखादा प्रश्न येतो, त्यावरूनच कळतं आपलं टार्गेट 29 डिसेंबर आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या प्लॅनिंगने अभ्यास करा. तर मित्रांनो, आपण आता विषयावर येऊ. आपला जो विषय आहे तो म्हणजे जे काही आपला 130 प्रश्न, 150 मार्क म्हणजे टेक्निकल 50 प्रश्न, 110 मार्क 2.2चं वेटेज, त्यानंतर रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क, हाफ मार्कचं वेटेज, 0.5चं वेटेज, त्यानंतर ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, त्यानंतर मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क. यामध्ये प्रत्येक टॉपिक म्हटल्यापेक्षा प्रत्येक सब्जेक्ट हा तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यामध्ये जे नॉनटेकचे जे प्रश्न आहेत त्यातला तुमचा एकही प्रश्न चुकायला नको, हे लक्षात घ्या. एकही प्रश्न चुकायला नको, कारण हे कन्फर्म मार्क्स असतात. ज्यांचा अभ्यास रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठीचा झाला असेल बऱ्यापैकी, ते मार्क्स कन्फर्म असतात. इन केस एकदम आपण एक कमी याच्यामध्ये बघू, म्हणजे निगेटिव्ह केसमध्ये पकडू, तर ॲप्टिट्यूडमध्ये जर ते 20 प्रश्न जे आहे, मी तुम्हाला एक सब्जेक्ट वाईज सांगतो. ॲप्टिट्यूडमधले जे 20 प्रश्न असतात तुमचे 10 मार्कासाठी, त्यामध्ये ते साधारण बघा 15 प्रश्न असे विचारतात की जे तुम्ही बऱ्यापैकी सॉल्व करू शकता, ज्यांचा अभ्यास चांगला आहे ते सॉल्व करू शकतात. आणि 5 प्रश्न असे राहतात ते की ते थोडेफार तुम्हाला जास्त म्हणजे याच्यात राहतात, ते म्हणजे 2-3 लाईनमध्ये राहतात आणि तुम्हाला त्याचे कॅल्क्युलेशन जास्त करायचं काम पडू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 20 प्रश्नापैकी ॲटलिस्ट तुमचे 15 ते 17-18 मार्क्स तुमचे येऊ शकतात. 18 प्रश्न तुमचे बरोबर म्हणजे 9 मार्क तुम्हाला येऊ शकतात. ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला 20 पैकी तुमचे 18 प्रश्न बरोबर असणं आवश्यक आहे. 2 मार्क आपण सोडून देऊ की खूपच जास्त डिफिकल्ट होतं आणि वेळ पुरला नाही, कारण रिझनिंग ॲप्टिट्यूडचा हाच प्रॉब्लेम होतो की वेळ पुरत नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतात थोडेफार. तर त्यामध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूडमध्ये 10 पैकी 9 मार्क तुमचे कन्फर्म पाहिजे. ठीक आहे, मी पहिले तुम्हाला ॲप्टिट्यूड घेतला, ॲप्टिट्यूडमध्ये 9 मार्क. त्यानंतर रिझनिंगमध्ये 40 प्रश्न 20 मार्क आहे. त्यामध्ये ज्यांची प्रॅक्टिस जास्त, लक्षात घ्या, ज्यांची रिझनिंगची प्रॅक्टिस खूप जास्त आहे, जे डेडिकेटेडली रिझनिंगचा अभ्यास आधीपासून करत आलेला आहे, कंटिन्यू करत आलेला आहे, नाही तर एक्झाम आली मग अभ्यास केला असं नाही पाहिजे, कंटिन्यू अभ्यास पाहिजे. जे विद्यार्थी एक्झाम पाहून अभ्यास करतात त्यांच्या सिलेक्शनचे चान्सेस थोडे कमी असतात. ठीक आहे, तर रिझनिंगमध्ये बघा जे काही 40 प्रश्न 20 मार्क आहेत त्याच्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये साधारण एक 25 ते 30 प्रश्न असे असतात की जे तुम्ही नॉर्मली सॉल्व करू शकता, म्हणजे ज्यांचा बऱ्यापैकी ॲव्हरेज अभ्यास आहे ते सुद्धा सॉल्व करू शकतात. आणि बाकी 10 ते 15 ते असे राहतात की ते थोडेफार टफ टफ म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागू शकते, तुम्हाला थोडंफार विचार करावा लागू शकते, असे असतात. तर त्याच्यामध्ये तुमचे एक साधारण 30 हे, आणि याच्यामध्ये तुमचे जे काही 10 मार्क आपण पकडलेले आहे, 10 प्रश्न पकडलेले आहेत, तर 10 मधले तुमचे 5 हे बऱ्यापैकी, म्हणजे मध्ये 40 पैकी ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांचं बोलतो आहे बरं. जे एकदम आता 2 महिन्यापासून अभ्यास करत आहे त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे. ज्यांचा अभ्यास खूप एक 6 महिन्यापासून, वर्षभरापासून, 2 वर्षापासून चांगला अभ्यास झालेला आहे, कंटिन्युअस अभ्यास झालेला आहे, सिरियसली अभ्यास झालेला आहे, त्यांच्याबद्दल हे कॅल्क्युलेशन सुरू आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंगमध्ये 40 पैकी 20, म्हणजे तुम्हाला 40 पैकी तुमचे 5 प्रश्न जर चुकले, आपण हे थोडंफार घ्यावंच लागतं, कन्सिडर करावं लागतं, कारण की पेपर कसा आहे तो त्यावर डिपेंड असतो. एखाद्याच रिझनिंग इझी येते, एखाद्याच रिझनिंग खूप जास्त टफ येते, तर त्यानुसार फरक पडतो. आपण जर इझी आला तर तुम्हाला 20 पैकी 20च लागेल, पण तो जर थोडाफार टफ आला तर तुम्हाला जर 35-36 बरोबर आले, ते कमीत कमी तुमचे यायला पाहिजे. 35 किंवा 36, आपण 36 जरी पकडलं तरी 18 मार्क रिझनिंगमध्ये. ठीक आहे, हे झाले ॲप्टिट्यूडचे, हे झाले रिझनिंगचे. आता मराठीमध्ये
तुमचे 20 प्रश्न 10 मार्क, याच्यामध्ये तुम्हाला ठराविक सिलेबस कुठलाच नसतो. जो काही आहे तो एक्सपेक्टेड सिलेबस आहे. त्याच्यामध्ये जे काही तुम्ही अभ्यास केला असेल तर ते असतात ग्रॅमॅटिकलचे, मराठीचे, त्याचा बऱ्यापैकी अभ्यास तुमचा असणं आवश्यक आहे. परंतु ते मराठीमध्ये काहीही विचारू शकतात. तुम्हाला मराठीमध्ये जर इझी आला पेपर तर तुम्हाला 10 पैकी 10 कव्हर होऊ शकतात तुमचे, म्हणजे 20 पैकी तुमचे जे काही पूर्ण बरोबर आले 10 मार्क होतील. अदरवाईज 1-2 मार्क म्हणजे असे काही प्रश्न असतात की ज्याचा अर्थ आपल्याला लक्षातच येत नाही, तर आपण याच्यामध्ये सुद्धा 9 मार्क पकडू, मराठीमध्ये 9 मार्क. ठीक आहे. आता राहिला आपला टेक्निकल म्हणजे आपला इलेक्ट्रिकलमध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो कसं आहे. इलेक्ट्रिकलमध्ये मित्रांनो आपले 50 प्रश्न राहतात आणि 110 मार्क असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्लॅब असा असतो, म्हणजे जे काही आतापर्यंत एक्झाम झालेले आहेत किंवा ज्या होतात नॉर्मली, त्याच्यामध्ये स्लॅब आपला असा असतो, 50 प्रश्नापैकी एक साधारण 25 ते 30 हा आपला थिअरीचा राहतो. ठीक आहे. हे थिअरी प्रश्न असतात. त्याच्यामध्ये हे ए लेवलचं सांगतो मी, बाकीच्यांचा तर खूप फरक पडतो जेई वगैरेचा. तर 25 ते 30 हे प्रश्न 100% कन्फर्म हे प्रश्न थिअरीवर असतात 50 पैकी. ठीक आहे. म्हणजे याचे झाले तुमचं 30 मार्क झाले. आता राहिले 20. तर 20मध्ये तुम्हाला साधारण 15 प्रश्न हे असा अंदाज आहे की हे थोडंफार तुम्हाला फॉर्म्युला रिलेटेड और न्यूमेरिकल. ठीक आहे. हे 15 प्रश्न राहतील आणि 5 प्रश्न हे काही विचारू शकतात. तर या कॅल्क्युलेशननुसार जर बघितलं तर आपल्याला थिअरीचे 25 मार्क हे तुमचे कुठे गेलेच नाही पाहिजे. 25 प्रश्नाचं तुमचं उत्तर आलंच पाहिजे. तुमचा अभ्यास जो झालेला असला त्यावरून सांगतो. थिअरीमध्ये जर तुमचे मार्क कमी आले तर तुम्ही तिथेच बऱ्यापैकी तुमचे रिजेक्शन तिथेच होऊन जाते, कारण की थिअरी हे बऱ्यापैकी सोपं जाते बऱ्याच जणांना. आणि ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांना 25 मार्क घेण्यात 25 प्रश्न म्हणजे तुमचे होतात ते साधारण 55 मार्क्स तुमचे त्याचे होतात. कशाचे? थिअरीचे. आणि बाकीचे राहिलेले आहे ते म्हणजे 30 पैकी समजा आपले 5 चुकले असेल किंवा 5 आपल्याला आलेच नाही थिअरीपैकी, तर ते 25 प्रश्न जर तुमचे बरोबर आले आणि आलेच पाहिजे, त्याच्यापेक्षा राहून चालणार नाही. तर बाकीचे जे 30 नंतर 20 जे राहिलेले आहे ज्याच्यामध्ये फॉर्म्युला रिलेटेड आहे, न्यूमेरिकल्स आहे किंवा कॅल्क्युलेशन्स आहे, ते थोडंफार मुलांना टफ जाते. ज्यांचं चांगलं आहे ते वेल अँड गुड आहे, तर त्यांना फारच चांगलं त्यांचा स्कोअर तसाच होऊन जातो. पण ज्यांचं जे वीक आहे, थोडंफार न्यूमेरिकलमध्ये वीक आहे किंवा फॉर्म्युला आठवत नाही, वेळेवर लक्षात येत नाही, साधारण 20 पैकी तुमचे हार्डली 5 एक जर बरोबर आले तर आपण 5 हे असं पकडू की 5 2 10 म्हणजे साधारण 12 मार्क हे होतात. म्हणजे तुमचे झाले 55. हे थिअरीचे आपण एवढे पकडले, याच्यामध्ये कमी होऊ शकतात. आपण ते थोडेफार बरेच ज्यांचा अभ्यास झाला त्यांचे पकडले, तर हे होतात तुमचे साधारण 55 आणि 10 म्हणजे हे होतात 67. ठीक आहे. आपण राऊंड फिगर 65 पकडू. ठीक आहे. टेक्निकलचे तुमचे झाले 65. ठीक आहे. हे आउट ऑफ 110. ठीक आहे. हे आहे आउट ऑफ 10, हे आहे आउट ऑफ 20 आणि हे आहे आउट ऑफ 10. तुमचे मार्क्स किती होतात आणि किती पैकी होतात? 101. ठीक आहे. तर हा तुमचा स्कोअर जर 101 येत असेल किंवा 100च्या जवळपास तुमचा स्कोअर येत असेल, ठीक आहे, 100 प्लस म्हणा किंवा 100च्या जवळ म्हणा, हा स्कोअर अतिशय चांगला स्कोअर आहे महाट्रान्सको ए इलेक्ट्रिकलसाठी. कारण की कसं आहे की यामध्ये बघा, जी आता पेपर येणार आहे 29चा, त्याच्यामध्ये तो पेपरची लेवल काय आहे, रिझनिंग कसं आहे, ॲप्टिट्यूड कसं आहे, टेक्निकलचे प्रश्न कसे विचारलेले आहे, पेपरवर सगळं डिपेंड आहे. कट ऑफ तिथे वाढेल जर पेपर इझी आला तर, आणि पेपर टफ आला तर कट ऑफ हा कमी येईल. तर आपण 90 to 100च्या याच्यामध्ये खेळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. 150 पैकी जर पेपर थोडाफार टफ आला किंवा एक मॉडरेटपेक्षा वरचा लेवलचा आला, हार्ड लेवलचा आला, तर तुम्हाला 90 ॲटलीस्ट मार्क लागतील. हे मी मॅक्सिमम सांगतो आहे बरं, ओपन ओबीसीसाठी सांगतो आहे. कॅटेगरी वाईज ते थोडेफार इथे कमी होतील. कॅटेगरी वाईज आपण ते थोडंफार आणखी 150 पैकी तुम्ही 70-75 पर्यंत जरी गेले तरी तुमचा स्कोअर बऱ्यापैकी कवर होऊन जातो. ठीक आहे. बाकी कॅटेगरीजमध्ये तो ओपन ओबीसीमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट 90 आणि 100पर्यंत तुमचा स्कोअर आला. जर एक्झामची लेवल जी आहे ती मॉडरेट लेवल असेल, कंटिन्युअस मॉडरेट लेवल असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 100 मार्क जर तुमचे आले तर तुमचा स्कोअर हा बऱ्यापैकी कन्फर्म, तुमचं सिलेक्शन हे बऱ्यापैकी कन्फर्म होतं. आता तुम्ही बरेचशा टेस्ट दिले असेल, आता मध्ये बराच पिरियड आपला गेलेला आहे, तर मधल्या पिरियडमध्ये बराच तुमच्या लक्षात आलं असेल तुमचा स्कोअर किती येतो. टेस्ट सॉल्व केला असेल, आपल्या टेस्ट सॉल्व केल्या असेल, आपल्या जे MSCB ॲस्पिरंटच्या थ्रू आपण त्या टेस्ट डिलिव्हर करतो आहे, तर त्या टेस्ट तुम्ही सॉल्व केलेल्या असेल किंवा मग बाकीच्या टेस्ट सॉल्व केल्या असेल तर तुमचा स्कोअर तुमच्या लक्षात आला असेल.
तर जास्त डिमोटिवेट वगैरे होऊ नका जर तुमचा स्कोअर कमी जास्त येत असेल तर. त्याच्यामध्ये टेस्ट कशी डिझाईन केलेली आहे त्यावर सुद्धा डिपेंड असते. आपण त्यानुसारच IBPSच्या पॅटर्ननी व्यवस्थित एकदम मायन्यूटली सगळं ऑब्झर्वेशन करून ॲनालिसिस करून त्या टेस्ट डिझाईन केलेल्या आहे. त्याच्यानुसार आपल्या लिंक तुम्हाला मिळून देईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही ते लिंकवरून ते टेस्ट चेक करू शकता. ठीक आहे, तर तिथे तुम्हाला वाटलं तर ते बायसुद्धा करू शकता. परंतु बाकी जर तुम्ही टेस्ट दिल्या असेल किंवा इतरसुद्धा टेस्ट दिल्या असेल तर तुमचा स्कोअर तुमच्या लक्षात येतो. आपली एक लेवल आपल्या लक्षात येते. तर मिनिमम 90 OBC ओपनसाठी आणि 100च्या वर आले तर वेल अँड गुड. 100+ तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ झोनमध्ये आहे. एकदम 100% नाही म्हणत मी, 100% म्हणणार नाही, कारण की लेवल पेपरचा जर पेपरची जी लेवल आहे ती थोडीफार मॉडरेट लेवलची असेल, इझी लेवलची असेल तर तो कट ऑफ त्यापेक्षा जास्त जाऊ शकतो. पहिला पॉईंट हा. दुसरा पॉईंट असा की मागची जी एक्झाम होती त्याचा जो कट ऑफ आहे तो अंदाजे 60च्या जवळपास होता, परंतु त्यावेळेस जागासुद्धा कमी होत्या. आता जागा जास्त आहेत, 170 जागा आहेत, म्हणजे भरपूर जास्त जागा आहेत, बऱ्यापैकी जागा आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता असते. परंतु आपण नेहमी जे एक्स्ट्रीम हे असते हाय लेवल असते त्यासाठी तयार असलं पाहिजे. त्याच्यामुळे 90 मिनिमम आणि 100+ जर तुमचे मार्क असतील, म्हणजे 90च्या पुढे जर आले बाउंड्रीचा भाग येतोय. परंतु जर तुम्ही 100+ जर असाल तर तुम्ही बऱ्यापैकी तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म होतं. ठीक आहे, तर असं एक ॲनालिसिस तुम्ही स्वतः करा आणि मग ठरवा की तुम्हाला कशावर भर द्यायचा आहे. नॉन टेकचे मार्क जाऊ देऊ नका. 40पैकी जे काही आपलं 40 मार्काचा नॉन टेक आहे, 40पैकी तुमचे ॲटलिस्ट 35च्या वर मार्क आले पाहिजे. हा प्रयत्न करा. आणि टेक्निकलमध्ये जे काही 50 प्रश्न 110 मार्क आहे तर टेक्नासपैकी 30 प्रश्न 25 ते 30 प्रश्न तुमचे आले पाहिजे, तेव्हा कुठं तुमचा स्कोअर 100पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, आणि बाकी जर तुम्हाला टॉपिक वाईज मी सांगितलेलं आहे सब्जेक्ट वाईज, तर त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीम अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मागच्या टेस्टमध्ये मागच्या एक्झाममध्ये साधारण 50पैकी 40 प्रश्न हे पॉवर सिस्टीमवर होते. आणि त्यानंतर मशीन्सवर प्रश्न जास्त येऊ शकतात त्यावेळेस. त्यामध्ये स्पेसिफिकली ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आपल्या सबस्टेशनमध्ये किंवा जे ट्रान्समिशनमध्ये जे काही वर्क असतं त्यानुसार ट्रान्सफॉर्मरला अतिशय महत्त्व आहे. प्लस आपले सबस्टेशन इक्विपमेंट जे असतात ते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतात, सर्किट ब्रेकर वगैरे, आयसोलेटर वगैरे, आणि बाकीचे जे हे असतात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात त्याला महत्त्व आहे. त्याच्यानुसार सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक म्हणजे मी फक्त तुम्हाला हेडिंग सांगतो आहे, त्याच्या आतमध्ये खूप जास्त मटेरियल असतं, ते जास्त डिटेलमध्ये मी इथे सांगत नाही. परंतु तुम्ही जर पॉवर सिस्टीम जर बघितलं त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर सिस्टीम, थर्मल प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये बरेचसे कॅल्क्युलेशन्स आहे, एनर्जी मॅनेजमेंट आहे, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, एनर्जी सिस्टीम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीम, मशीन्स, त्यानंतर तुमचं नेटवर्क ॲनालिसिस हे अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये जर बघितलं तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला करावं लागेल. हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे, यावर सगळे प्रश्न येऊ शकतात. कुठला प्रश्न कशावर विचारतील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे असं 100% बिलीव्ह राहू नका की एकदम पॉवर सिस्टीमवरच सगळे प्रश्न येतील असा विचार करायचा नाही. साधारण 25-30 प्रश्न पॉवर सिस्टीमवर, 10-12 प्रश्न मशीन्सवर, 5-10 प्रश्न आणखी याच्यावर, असे 50 प्रश्न इथे येऊ शकतात कशावरही. त्याच्यामुळे सगळी ओव्हरऑल तुमची तयारी असणं इथे आवश्यक आहे. ठीक आहे, आता 29 तारखेला एक्झाम आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या माइंडमध्ये एक टार्गेट ठेवा की 25 तारखेला माझा 25 तारखेचा संडे येतो, 25 तारखेला तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे. कोणताही पेपर द्या, आमच्या टेस्ट सिरीजचा द्या, माझ्या टेस्ट सिरीजचा द्या, किंवा मग आणखी कोणत्या टेस्ट सिरीजचा एखादा पेपर दिला तुम्हाला वाटत असेल की एकदम परफेक्ट आहे त्याचा सिलेबस वगैरे, सिलेबस म्हटल्यापेक्षा पॅटर्न वगैरे IBPS पॅटर्न आहे, तर त्यानुसार 25 तारखेला एक पेपर डिसाईड करा. सकाळी 7 किंवा 9 वाजता कोणताही पेपर तुम्ही एक डिसाईड करा. 9चा टाईम ठेवा, कोणताही टाईम ठेवा, आणि 25 तारखेला तुमची फायनल एक्झाम आहे या दृष्टीने पेपर तिथे तुम्ही द्या. ठीक आहे, त्या दृष्टीने जर बघितलं तर आता फक्त 10 दिवस, आजचा दिवस सोडला तर तुमचं एक 10 दिवस, 9-10 दिवस तुमच्याकडे होतात. तर 10 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि त्यानुसार 25 तारखेला एक पेपर असा द्या. तुमच्या याची तुम्ही प्लॅन करा कोणता पेपर द्यायचा तो, तुमच्याकडे जे टेस्ट सिरीज असतील त्या, आणि तो पेपर त्या दिवशी द्या. ठीक आहे, आणि मधल्या पिरियडमध्ये जे काही तुमचे MCQs असतील, जे काही ऑब्जेक्टिव्स असतील, प्रिव्हियस पेपर असतील, गेट लेवलचे असतील, IAS लेवलचे असतील, थोडेफार रेल्वेजचे अवेलेबल असतील, किंवा यूथ पब्लिकेशनचे भरपूर जास्त ऑब्जेक्टिव्स अवेलेबल आहे, बुक्स अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि टेस्ट सिरीज ज्या मिळत असतील, ज्या क्वालिटी टेस्ट सिरीज ज्या मिळत असतील ते सॉल्व करा. सगळ्यात जे काही मिळत असतील ते सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करा, कारण ही एक्झाम परत येणार नाही, या जागा परत एवढ्या निघणार नाही. याच्यापुढे जर 2 वर्षात जागा जरी आली तरी एवढ्या जागा निघणार नाही, 50, 60, 70 जागा निघतील. त्याच्यामुळे अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपले आईवडील आणि आपण स्वतः ही या एक्झामची आपण वाट बघत आहेत. मला पॅरेंट्सचे सुद्धा कॉल आलेले आहेत. एक विद्यार्थी माझा डायमंड मेंबर आहे, त्याच्या पॅरेंट्सशी सुद्धा मी बोललेलो आहे, आणि जेव्हा ते माझ्याशी बोलले तेव्हा त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं की किती आतुरतेने वाट बघतायत या वॅकन्सीची, किंवा मग अशा याच्यामध्ये आपला मुलगा लागला पाहिजे, यांचं एक मनातून त्यांचं हे, आणि ऑब्व्हियस आहे ते सगळ्यांना वाटत असतं.
त्याच्यामुळे आता हे जे शेवटचे 10 दिवस आहे किंवा 15 दिवस आहे याचं संधीचं सोनं करा. तुम्ही थोडंफार कमी पडले असाल तर या 10 दिवसात सगळं भरून काढा आणि जे काही तुमचं राहिलेला पोर्शन आहे तो याच्यामध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे. बाकी माझा गायडन्स तुम्हाला पुढे सुद्धा राहील. याच्यामध्ये काही तुम्हाला क्वेरीज असतील, काही महत्त्वाचे काही तुमच्या याच्यामध्ये डाऊट्स राहिले असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी जास्तीत जास्त कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. कधी कधी थोडंसं बिझी शेड्यूल म्हणून मी ते उत्तर देऊ शकत नाही, परंतु आता महत्त्वाचे काही दिवस तुमचे आहेत त्याच्यामुळे थोडंफार कमेंट, तुम्ही जे काही डाऊट्स असतील ते कमेंट करा, मी त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आशा करतो मित्रांनो की जास्तीत जास्त मी माझ्याकडून तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे, ती माहिती तुम्हाला मिळाली असेल. परंतु ही एक्झाम अतिशय जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे मिनिट तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे. 29 तारखेपर्यंतचा तुमचं शेड्यूल तुम्ही तयार करा, तुमचा प्लॅन तयार करा 10-15 दिवसाचा आणि त्यानुसार अभ्यास करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा एनर्जी मिळेल, ते सुद्धा बूस्टअप होतील एक्झामसाठी. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. वरचेवर असे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.